मित्रांनो, महत्वाची बातमी सध्या राज्याच्या राजकारणातून येते आहे. पहिल्यांदाच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि सामान्य शिवसैनिक मात्र दुखावला. मित्रांनो, आता किती करायचं पक्षासाठी आम्ही काम म्हणत सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच आता मात्र ठाकरे चुकलेच आणि नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सध्या विधान परिषद आणि राज्यसभा या दोन महत्वाच्या निवडणुका पार पडत आहेत. यावेळी मात्र उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने मात्र सगळ्यांच्याच भुवया आता विचार करू लागले आहेत, उंचावले आहेत. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी सामान्य शिवसैनिकांकडे पैसा नसतो, म्हणून नगरसेवक लढवता येत नाही, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवता येत नाही, विधान परिषद राज्यसभा हे तर सोडाच, इथे मोठमोठे पैशांचे मोठे नेते लागतात, उद्योजक लागतात. मग सामान्य शिवसैनिकांनी करायचं काय असा प्रश्न सध्या शिवसैनिक ठाकरेंकडे करू लागलाय. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये शिवसैनिक ही महत्वाची भूमिका बजावत आहे, परंतु उद्धव ठाकरेंचा तो निर्णय मात्र सध्या सगळ्यांनाच अचंबित करणारा वाटला. आज राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका पार पडत असतानाच ठाकरेंचा निर्णय मात्र राज्यसभा कुणी लढायची, काँग्रेसने लढायची, ठाकरेंनी लढायची की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लढायची, असा सगळ्यात मोठा निर्णय कधी होणार याकडे सामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. मात्र मित्रांनो, ही जागा शिवसेनेची होती, ही जागा ठाकरेंची होती. या जागी उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा देखील होती. परंतु मित्रांनो, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी हे नाव पुढे केले होते, दुसऱ्या काही लोकांनी आपापली नावं पुढे केली होती. उद्धव ठाकरेंकडून एक नवीन चेहरा देण्याची कल्पना समोर होती. मात्र मित्रांनो, या जागेवरती नेमका खासदार कुणाला करावं अशा मागण्या जोर धरत होत्या. काही लोक म्हणायचे की जे माजी खासदार आहेत, जे खासदार आता लोकसभेला पडलेत, त्यांना तुम्ही जीवनदान द्या किंवा त्यांचे हात बळकट करा. मित्रांनो, ज्या खासदारांनी ज्या आमदारांनी गेली 5-5 वर्ष 10-10 वर्ष आपल्या टर्म गाजवल्या आहेत आणि निवडून आले आहेत, लोकसभेचे खासदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, त्यांना आता तुम्ही आमदार खासदार पुन्हा करणार का असा थेट सवाल सामान्य शिवसैनिक पुन्हा एकदा ठाकरेंना विचारू लागलाय. इथेच ठाकरेंचं चुकतंय. प्रियंका चतुर्वेदी जरी गेल्या 5 वर्ष जरी खासदार असल्या तरी आता त्यांनी थोडं बाजूला व्हावं आणि पक्षासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान करावं आणि दुसऱ्या एका नवीन चेहऱ्याला संधी द्यावी. मग तो सामान्य शिवसैनिक का असेला, परंतु सामान्य शिवसैनिकाला जेव्हा अशी संधी मिळेल तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा उदो व्हायला सुरुवात होईल. परंतु ठाकरेंनी आपली हातची जागा स्वतःकडे न घेता आज सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय. ना प्रियंका चतुर्वेदी, ना राजन विचारे, ना विनायक राऊत अशा एकाही चेहऱ्याला संधी दिली नाही. हे जरी शिवसैनिकांना आवडलं असलं तर देखील ठाकरेंची पुढची कृती मात्र शिवसैनिकांना बिलकुल आवडलेली नाही. कारण की ठाकरेंनी आपली राज्यसभेची जागा देऊन टाकली आहे ती थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, शरद पवार यांनी आता ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी मात्र राज्यसभेसाठी शरद पवारांना पुन्हा आपण मदत करावी अशी मागणी केली आणि शेवटी आज शरद पवारांच्या नावांची घोषणा झाली आणि तमाम लाखो शिवसैनिकांच्या मनावरती आता मात्र दुःख समोर उजवून लागले. कारण की शिवसेनेची जागा असताना तुम्ही राष्ट्रवादीला जागा का दिली असा सनसनीत सवाल सध्या सामान्य शिवसैनिक महाराष्ट्रात करू लागलेत. इथेच नेतृत्व चुकतंय. त्यामुळे सामान्य शिवसैनिक का असेला, परंतु आपल्या नेत्यांना न विचारता सामान्य शिवसैनिकांना जर तुम्ही अशा प्रकारची बक्षिसे दिली तर मात्र शिवसेनेचं नाव आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जाईल असं दिसतंय. परंतु ठाकरेंनी मात्र तो निर्णय घेतला आणि इथे मात्र सामान्य शिवसैनिकांच्या स्वप्नावर मात्र पाणी फिरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, भाजपने आज जे 4 चेहरे दिलेत त्यामध्ये विनोद तावडे आणि आठवले हे 2 जरी चेहरे महाराष्ट्राच्या ओळखीचे असले तरी 2 चेहरे बाकीचे महाराष्ट्राने या आधी कधीही पाहिले नाहीत.
जे भाजपशी निष्ठावान राहिले आहेत, ज्यांचं भाजपशी अतिशय प्रामाणिकपणे काम गेली 10 वर्षे काम त्याचं चालू आहे, 15 वर्षे काम चालू आहे, अशा नेत्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी थेट राज्यसभेची लॉटरी दिलेली आहे. यामुळे मित्रांनो सध्या देशाच्या राजकारणामध्ये भाजपचं कौतुक केलं जात आहे. परंतु ठाकरेंनी मात्र स्वतःची जागा तर सोडलीच, परंतु आपल्या देखील कोणालाही तिथे निवडणूक लढवून दिली नाही. यामुळे सध्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, शिवसेना वाढवायची आहे की नाही, सामान्य शिवसैनिकांनी काम करावं की न करावं असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय. मित्रांनो या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतंय, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका आपणाला आवडली का, नक्कीच यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढीसाठी नेमकं आता ठाकरेंनी काय करावं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.